तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। बीड जिल्ह्यात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पावसाचा जोर कायम होता। आज पावसाने उघडीप दिली आहे आणि यानंतर शेतकरी जेव्हा शेतामध्ये पोहोचले त्यावेळेला शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं अतोनात नुकसान झाल्याचं आता समोर आलंय। मी बीड तालुक्यातील येळमघाट परिसरामध्ये आहे। या ठिकाणी आपण ही दृश्य कांद्याची पाहतोय। अशा पद्धतीने येळमघाट परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी कांदा आपल्या शेतामध्ये काढून ठेवलेला होता आणि थेट मार्केटला विक्रीसाठी नेण्यासाठी अशा पद्धतीने टाकण्यात आलेला होता। मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर संपूर्ण कांदा हा सडून गेलेला आहे। पूर्णपणे या ठिकाणी हा कांदा या शेतामध्ये सोडून द्यावा लागतोय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि माझ्यासोबत आता बीड तालुक्यातील येळमघाट या ठिकाणचे काही शेतकरी आहेत। किती मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालंय हे जाणून घेणार आहोत। काय सांगाल, किती एकरचा तुमचा कांदा होता आणि हे किती नुकसान आहे? कांदा आमचा 5 एकरचा होता। सगळेच ढिगं नसलेले आहेत, असं म्हणजे भरताच आहे ना आम्हाला। शेतामध्ये आलो तर 15 दिवस झालं पाऊस चालू आहे। पावसाने न्यायचा होता आम्हाला पण नेताच आला नाही पावसाने। तुमचा किती एकर कांदा आहे, किती नुकसान झालंय? आमचं 2 एकर कांदा होता। कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपयाचं नुकसान झालं आमचं। ते आम्हाला आता ते कांदे विकून बी भरण आणायचं होतं पेरणीचं। आता सरकारने आम्हाला तात्काळ ह्याची भरपाई द्यावा। काय प्रशासकीय यंत्रणेतले कुणी अधिकारी कर्मचारी आले होते का? पंचनामे झालेत का नुकसानीचे? पंचनामा झालेला आहे। आमचा कांदा 6.5 एकर कांदा आहे। 1200 ते 1300 पोते कांदा आहे। हा काढून ठेवला, आम्हाला काय भरता आला नाही। उघडून बघितलं तर पूर्ण नासलेला निघलाय। पाऊस आजच उघडलेला आहे। किती तुमचा कांदा होता शेतामध्ये आणि हा अशा पद्धतीने काढून ठेवला होता, मार्केटला का नेला? 3 एकर होता। 1.5 एकर नदीच्या कडेला होता, पाण्याने वाहून गेला। तो काहीच करता आलं नाही। चवळी सुद्धा ती झाडाला अडकलेली आहे। आता 1.5 एकर मधला तास शेतात आहे, ते काय भरायला नाही। हो, आता हे तुम्ही काढून इथं ठेवला होता शेतामध्ये सगळ्यांनी मिळून, तो काय ठेवला होता म्हणजे मार्केटला का नेला नाही लोक? भरताच आला नाही, पाऊसच चालू राहिला ना। हो, तुमचं किती नुकसान झालंय, किती कांदा होता? मी संदीपान शंकर हाडे। माझा कांदा 15-3 वार झालं काढून टाकलेला होता। शेतीत पुन्हा पावसाने हजेरी लावल्यामुळं शेतीत शिरता आलं नाही आणि जागच्या जागेवर चवाळा झाकून टाकलं तरी पावसाने सडून गेल्या जागेवर त्याला उचलता सुद्धा येत नाही। त्याचा खर्च करून बाहेर काढायला लागते। अशा पद्धतीची नुकसान झाली माझी। हे तात्काळ पंचनामा सुद्धा करून गेले तलाठी। हे सरकारने लवकर मान्यता करावा आणि आम्हाला मदत द्यावा। नक्कीच किती शेतकरी होते सगळे एकूण आणि किती एकर मधलं हे नुकसान आहे परिसरात? हे 60-70 एकर मधलं नुकसान आहे आणि 25 ते 30 शेतकरी सरासरी। हे येळमघाट या ठिकाणचे सर्व शेतकरी होते ज्यांनी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केलेली होती आणि पूर्ण मशागत केली। कांदा लागवडीपासून ते फवारणी असेल, काढणी सगळं काही करून ठेवलं होतं आणि हा कांदा मार्केटला एकत्रित ह्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन जायचा होता। या परिसरामध्ये 25 ते 30 शेतकऱ्यांनी जवळपास 50 ते 60 एकर वरती या कांद्याची लागवड केलेली होती। मात्र अशाच पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातल्या कांद्याची अवस्था झाली आहे। पूर्णपणे हा कांदा सडून गेला असून शेतकऱ्यांवरती आता पेरणीसाठी सुद्धा पैसा उरलेला नाही अशा प्रकारचं संकट उडावलेलं आहे। यामुळे आता पंचनामे तर सुरू झालेत, मात्र सरकारने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी आणि यावेळेच्या पेरणीसाठी मदत करावी अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांमधून होताना पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।